हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्रोशेपासून राखी बनवणार आहोत. तर हे सगळं मटेरियल आहे जे आपल्याला लागणार आहे. सो लेट्स गेट स्टार्टेड. स्टार्टिंगला आपल्याला मॅजिक रिंग बनवून घ्यायची आहे आणि मॅजिक रिंग बनवायला खूप इझी आहे. स्टेप बाय स्टेप तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला समजून जाईल. आणि फर्स्ट चेन करून घेतली आता मी. चेन केल्यानंतर मी लगेच सिंगल क्रोशिया करायचे आहेत 2, एक आणि हे 2 दुसरं. आता चौथा आपल्याला हाफ डबल क्रोशिया करायचा आहे. हाफ डबल क्रोशिया आपल्याला 2दा करायचा आहे. आता आपलं हाफ डबल क्रोशिया करून झाले. आता डबल क्रोशिया करायचं आहे 2 वेळा. ते हुक जरा बारीक असल्यामुळे ते अडकतंय मधून. जरा फर्स्ट डबल क्रोशिया आणि हे सेकंड. असे आपल्याला 6 स्टिचेस करायचे आहेत जे आपले कंप्लीट झालेले आहेत. आपलं येल्लो यांचं काम झालं आहे. इथे तुम्ही मार्कर लावू शकता किंवा यान ओव्हर करून ठेवायचं. आता येल्लोचं काम झालं. आता पुढे जिथे एंड झाले तिथून स्टार्ट करायचं आहे आपल्याला. रेड यान घ्यायचं आहे. त्याला नॉट इझी वेमध्ये नॉट बांधून घ्यायची आहे आणि त्याची स्लिप नॉट घ्यायची बांधून आधी स्टार्टिंगला. स्लिप स्टिच झाल्यावर तिथेच एक चेन घ्यायची आपल्याला. त्यावरच सगळं वर्क करायचं आहे. फर्स्ट चेन, त्याच्यानंतर सिंगल क्रोशिया करायचे 2, वन अँड 2 झाले. सिंगल क्रोशिया 2. आता हाफ डबल क्रोशिया 2 करायचे आपल्याला. 1 अँड 2. फोर्थ आपल्याला डबल क्रोशिया करायचे 2, एक आणि 2. पण आपले 6 स्टिचेस झालेत, म्हणजे 6 चेन करून झालेत आपल्याला. तर यान रिमूव्ह करून ठेवायचं आहे आणि जे आपली रिंग आहे मॅजिक रिंग ती क्लोज करून टाकायची आहे एकदम टाईटमध्ये फिनिशिंग यायला. आता आपल्याला जे रेड यान आहे ते आपल्याला कंटिन्यू पुढं घ्यायचं आहे. जे येल्लो यान आहे त्याच्यावर आपल्याला आता वर्क करायचं आहे. जी फर्स्ट चेन आहे येल्लो यानची त्याच्यावर आपल्याला डबल क्रोशे करायचं आहे. इन्क्रीज करत जायचे. जसे 6 चेन आहेत तिथे आपल्याला एक चेन एक्स्ट्रा करायची. म्हणजे एका चेनमध्ये आपल्याला डबल क्रोशे 2 वेळा करायचे. हे एक झालं माझं करून. हे दुसरं डबल क्रोशिया. असं एक करून इन्क्रीज करायचे. टोटल आपल्याला 12 करायचे.
आता ही आपली लास्टची चेन झाली आहे डबल क्रोशिया. त्याच्यावर आपल्याला एक आता चेन करायची आहे. एक्स्ट्रा चेन करून पुल करायचं आहे यान. यासारखंच आपल्याला आता येलो यान घेऊन रेड यानवर आपल्याला वर्क करायचं आहे. सेम मगाशी केलं तसंच. इथून टोटल 6 चेनवर वर्क करायचं आहे आपल्याला. डबल क्रोशिया करायचं आहे, इन्क्रीज करायचं जायचं आहे. मगाशी केलं तसं सेम पॅटर्नमध्ये. प्रत्येक एक चेनमध्ये 2-2 डबल क्रोशिया करायचे, असं 6 टाइम. आणि मगाशी केलं तसंच लास्टच्या ह्याला एक एक्स्ट्रा चेन करून यान ओढून घ्यायचं आहे, जेवढं आपल्याला राखीला लागेल तेवढं, आणि कट करून घ्यायचं आहे. तसंच रेडचं बी सेम करायचं आहे. आता आपल्याला या रेड चेनवर वर्क करायचं आहे. स्टार्टिंगला येलो यान घ्यायचा आहे, तिथे फर्स्ट 1 चेन करायची. नेक्स्ट चेनमध्ये स्लिप स्टिच करून घ्यायची. स्लिप स्टिच झाल्यावर 1 चेन, स्लिप स्टिच 1 चेन, असं कंटिन्यू आपल्याला करायचं आहे. स्लिप स्टिच 1 चेन झिगझॅगमध्ये आपल्याला करायचं आहे. स्लिप स्टिच 1 चेन कंटिन्यू करायचं आपल्याला लास्टपर्यंत. असंच आपल्याला लास्टपर्यंत घ्यायचं करून. लास्टला एक 1 चेन करून यान काढून घ्यायचं आहे. आणि जेवढं आपल्याला लागणार आहे, स्टार्टिंगला जेवढं आपण यान घेतलं आहे तेवढं घेऊन आपल्याला कट करायचं आहे सेम. आता येल्लोवर आपल्याला रेडनी करायचं आहे. सेम प्रोसेस करायची रिपीट. यान वर करून घेतलं आहे, 1 चेन, नेक्स्ट स्टिचमध्ये स्लिप नॉट, 1 चेन, स्लिप नॉट, 1 चेन, कंटिन्यू लास्टपर्यंत आपल्याला हे सेम पॅटर्न करायचं आहे. आणि लास्टला परत 1 चेन करून घ्यायची आणि यान ओव्हर करायचं आहे. आधी जेवढं घेतलं आहे तेवढंच प्रॉपर घेऊन चेन कट करून घ्यायची. आता आपल्याला हे बॉल्स ॲड करायचे आहेत राखीमध्ये. तुम्हाला जसे पाहिजे तसे तुम्ही करू शकता. निडलमध्ये जर घेतलं तर तुम्हाला इझिली होणार आहे. निडल थोडी बारीक घ्यायची. मी 0.75 mm घेतली. असे सगळे बॉल्स आपल्याला इन्सर्ट करून घ्यायचे आहेत दोन्ही साईडला.
इन्सर्ट करून झाल्यावर मिडल पार्टमध्ये बी आपल्याला करायचं आहे. मिडल पार्टसाठी एक यान घ्यायचं आहे, त्यात आधी एक बॉल इन्सर्ट करून घ्यायचे. स्टेपिस्टिक नीडलनी आपल्याला ते आत हे करून घ्यायचं आहे. जो मधला पार्ट आहे ना त्याच्यात एक्झॅक्ट मी केले तसं. नॉट बांधून घ्यायची आणि यान कट करून टाकायचे. जे एक्स्ट्रा यान आहेत ते सगळे कट करून घ्यायचे. एक नॉट टाईट नॉट बांधून घ्यायची लास्टला. आता लास्टचं वर्क करायचं आपल्याला. जी नॉट बांधली त्यामध्ये जो गॅप राहिला आहे त्याच्यातून आपल्याला रेड यान बाहेर काढायचं आहे. यान ओव्हर करून घ्यायचं आहे सिम्पलमध्ये. यान ओव्हर केलं. तुम्ही कोणताही चूज करू शकता कलर. त्यानंतर जो येलो यान आहे तो ओव्हर करून घ्यायचा आहे. तो नीडलच्या वर घ्यायचा आहे आपल्याला, हुकच्या वर. आणि रेड याननी यान ओव्हर करून घ्यायचं आहे. सेम हेच पॅटर्न आपल्याला कंटिन्यू 10 चेनपर्यंत करायचं आहे. यान ओव्हर ऑटोमॅटिक होणार नंतर. फक्त आपल्याला रेड येलो यान हे करायचं आहे. ही सेम प्रोसेस दोन्ही साईडला आपल्याला करायची आहे. लास्टला एक गाठ मारून घ्यायची आहे. आणि आपली ही ब्युटिफुल क्रोशे राखी तयार झाली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय.